नमस्कार. कशा आहात सर्वजणी? गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. परत मी घेऊन आले आहे जादू. होय, आपलं वाचाल तर वाचाल ह्या सिरीजमध्ये मी परत आपलं स्वागत करते. आणि आपला आहे दिवस 14वा, अनुभवा जादूचा दिवस. हेतुपूर्ण शब्दामध्ये जादू सामावलेली असते. तुमच्या जीवनातील संपूर्ण जादूचा दिवस पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी तो अनुभवण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण दिवस त्यासाठी कृतज्ञ राहायला हवं. तुमचा संपूर्ण दिवस जादूचं जाण्यासाठी तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करा आणि प्रत्येक दिवस चांगल्या प्रकारे घडत आहे अशी कल्पना करा. तो अनुभवण्यापूर्वी मी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. ही अगदी सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे आणि ती अगदी थोड्याच वेळात करता येणारी आहे. असं जरी असलं तरी त्यामुळे तुमच्या दिवसामध्ये आश्चर्यजनक फरक घडून येणार आहे. दिवसाबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त केल्याने आकर्षणाच्या सिद्धांतानुसार दिवसभरात तुम्हाला सगळे चांगले अनुभव येणार. हे समजून त्याबद्दल तुम्ही आभार मानलेत तर दिवसभरात तुम्हाला सगळे चांगले अनुभव येतील. होय मैत्रिणींनो, आपण समजा कुठल्या कामाला जात असाल, ऑफिसमध्ये जात असाल, कुठल्या कार्यक्रमाला जात असाल किंवा योगा मित्राला भेटायला जात असाल, एखाद्या मॉलमध्ये जात असाल, तर तुम्हाला त्यासाठी आधी मी कृतज्ञ आहे की जसं मला एखाद्या मॉलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला वाटते की तिथे खूप गर्दी असेल आणि त्यामुळे मला त्या गर्दीचा त्रास होणार. पण त्याकरता तुम्ही असं इमॅजिन करायचं आहे की थँक्यू सो मच, माझं लवकर नंबर लागला आणि माझं काम लवकर झालं. किंवा एखाद्या मित्राला तुम्ही भेटायला जाता आणि तुम्हाला वाटते की मला मित्राला भेटायला जायला उशीर होणार, पण तेव्हा तुम्ही म्हटलं की नाही, मला अगदी वेळेवर पोहोचायचं आहे आणि वेळेवर मी माझ्या मित्राला भेटून मी माझं काम पूर्ण करणार. असं जेव्हा तुम्ही ठरवता, मनाला जेव्हा सांगता की नाही असं झालं आहे, त्याकरता तुम्ही आधीच कृतज्ञ असता. त्याकरता तुम्हाला तुमचा जादूमय दिवस तुमच्या जीवात उजळणार. पण जेव्हा तुम्ही म्हणाल की नाही, माझा आधीचा दिवस खराब जाणार, का बरं खराब चालला, यामागे दुसरं कोणीतरी आहे, तर तसं नसते. इथे सांगितलेलं आहे, दिवसभरातील तुमच्या परिस्थितीमध्ये नाट्यमयरित्या बदल घडून येण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. होय, दिवसभरात तुम्हाला वाटलं की माझ्या ऑफिसमध्ये मला चांगलं म्हटलं पाहिजे किंवा माझ्या ऑफिसमध्ये जे माझे कार्यकारी अधिकारी आहे ते माझ्यासोबत चांगले वागले पाहिजे, त्याकरता तुम्हालाच आधी त्यामध्ये जादू करायची आहे. यावर जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही एक गोष्ट बघा, तुम्ही तो काळ जर आठवून बघा ज्यावेळी तुम्ही चिडचिड करत असाल, असंतुष्ट आणि वाईट परिस्थितीचा विचार करत असाल. असं होण्यामागे त्याचं कारण काय आहे, तर तुमची दिवसाची सुरुवात अगदी वाईट जाण्यामागे एकच कारण आहे आणि ती म्हणजे तुम्ही रात्री झोपताना भीतीयुक्त वातावरणात झोपला असाल किंवा नकारात्मक गोष्टी घेऊन मनात झोपला असाल आणि जेव्हा तुम्ही सकाळला उठलात, तुमची सकाळपासून चिडचिड झाली आणि सकाळपासून जेव्हा चिडचिड होते तेव्हा तुम्हाला वाटते की घरातले लोक चिडचिड करतात. जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा तिथेसुद्धा तुम्हाला कार्यकारी अधिकारी चिडचिड करताना दिसते. पण तुम्ही जेव्हा शांत होऊन स्वतःला विचारलात आणि आपण जे सांगितलं होतं, रोज रात्री झोपताना हातामध्ये दगड घ्यायचा आहे आणि त्याला थँक्यू म्हणायचं आहे. आजच्या दिवसासाठी थँक्यू सो मच, माझा आजचा दिवस खूप छान गेला त्याकरता. आणि ही जादू तुम्हाला तुमच्या जीवनात करायची आहे. ह्या पुस्तकामध्ये हे सांगितलं आहे की तुम्ही जसं तुम्ही दिवस चांगला जाण्यासाठी कृतज्ञ राहाल तसं तुमचा दिवस अगदी शांत याच्याने अगदी आनंदी जाणार. पण जसं तुम्ही ठरवलं की नाही, मी आज इथे जाणार तर माझा दिवस चांगला जाणार नाही किंवा सगळेच लोक वाईट असतात, असं जेव्हा तुम्ही मनात ठरवतात तुमच्यासोबत तेच करतात. इथे सांगितलं आहे की आकर्षणाचा नियम हा प्रत्येकांना लागू असतो. तुम्ही जे आकर्षित कराल तेच तुम्हाला मिळेल. मग आपल्याला आकर्षित करायचं आहे की माझा आजचा दिवस मला कसा आनंदित घालायचा आहे हे ते सांगितलेलं आहे. आणि रोज जे डायरी लिहित असेल किंवा जे रोज प्लॅनिंग करत असेल दिवसाबद्दल किंवा तुमच्या आठवड्याबद्दल किंवा महिन्याबद्दल प्लॅनिंग करत असेल, त्याच्यासाठी आधीच कृतज्ञ असाल तर निश्चितच तुमच्या जादूमय रीतीमध्ये बदल व्हायला वेळ लागणार नाही आणि हा वेळ तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये बदल होऊ शकतो. तर आपण परत भेटूया उद्याच्या सेशनला. थँक्यू सो मच.
आणि तुम्ही असेच व्हिडिओ बघा. रोंडाबेनचं जे पुस्तक आहे जादू, याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे आणि हा बदल निश्चितच सर्वजण घडवतील अशी आशा करते. थँक्यू सो मच.